नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय संस्थांमध्ये आपलं स्वागत. नागरिकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाची बातमी आहे. 2011 पूर्वीची जी निवासी अतिक्रमण आहेत ती सध्या सरकारच्या निर्णयानुसार नियमित केली जाणार आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी जयश्री आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत दिलेली आहे. यावेळी करमाळा तहसीलदार शिल्पा टोकडे, प्रभारी गटविकास अधिकारी किरण सूर्यवंशी व करमाळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी सचिन तपसे हे उपस्थित होते. 500 चौरस फुटापर्यंतची निवासी अतिक्रमणे हे नियमित केली जाणार आहेत. नागरिकांना यातून खूप मोठा दिलासा मिळणार आहे. याची कार्यवाही सध्या सुरू झालेली आहे. यासाठी नागरिकांनी अर्ज दाखल केल्यानंतर 90 दिवसांच्या आतमध्ये यावरील कार्यवाही पूर्ण होणार आहे. यासाठी 26 डिसेंबर पूर्वी सर्व ही अतिक्रमण नियमित केले जाणार आहेत. निवासी अतिक्रमण हे नियमित केले जाणार आहेत. साधारण 1500 स्क्वेअर फूट अतिक्रमण असेल तर त्यातील 500 स्क्वेअर फूट हे अतिक्रमण नियमित होणार आहे, तर 1000 स्क्वेअर फूट हे सध्याच्या दराच्या 10% आकारणी केली जाणार आहे. त्यानंतर हे अतिक्रमण नियमित होणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आलेली आहे. याचा लाभ नागरिकांनी घ्यावा असं आवाहन देखील यावेळी आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केलेलं आहे. नागरिकांच्या दृष्टीने हा महत्वाचा निर्णय असून अनेक ठिकाणी अतिक्रमणावरून वाद झाल्याचे चित्र आपण पाहिलेले आहेत. याशिवाय अतिक्रमण काढल्यानंतर अनेक कुटुंब बेघर होतात. त्यांच्यासाठी सरकारचा हा दिलासादायक निर्णय आहे. याची अंमलबजावणी सध्या सुरू होत आहे आणि नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन यावेळी करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये काही अटी शर्ती देखील टाकण्यात आलेल्या आहेत. याची पूर्तता झाल्यानंतरच हे अतिक्रमण नियमित होणार आहे. भूमी अभिलेख आणि पंचायत समिती आणि नगरपालिका व तहसील कार्यालय यांची यामध्ये भूमिका महत्वाची असणार आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन यावेळी करण्यात आलेलं आहे. याबाबत नेमकं तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये सांगा. धन्यवाद.